नंतर ते एक सर्वसाधारण नियम सांगतात की श्रेष्ठ लोक, नेते लोक, आई वडील, शिक्षक, गुरु इत्यादी जे नेतृत्व करणारे लोक करतात तेच सर्वसाधारण लोक करतात. आई वडिलांनी त्यांच्या मुलांच्या नजरेसमोर एक उच्च आदर्श स्थापित केला पाहिजे. जर एखादे वडील स्वतःच सिगारेट ओढत असतील आणि जर एखादे सरकार भ्रष्ट असेल तर प्रजा काय शिकेल? की माझा मुलगा खूप गोड खातो, तुम्ही त्याला गोड खाऊ नको असं सांगावं. पण जेव्हा तुम्ही मला या मुलाला गोड खाऊ नकोस असं सांगण्यास सांगितलं तेव्हा मी ते सांगण्यासाठी पात्र नव्हतो, कारण मी स्वतःच गोड खात होतो. पण या आठवड्यामध्ये मी स्वतः गोड खाणं सोडून दिलं आणि त्यामुळे मी आता त्याला गोड खाऊ नको हे सांगण्यास पात्र बनलो आणि माझ्या बोलण्याला काहीतरी वजन आलं. हे जे नैसर्गिकरित्या नेते आहेत त्यांची जबाबदारी असते लोकांसमोर उत्तम आदर्श स्थापित करणं. उदाहरणार्थ श्रील प्रभुपाद ते एक आचार्य होते. आचार्य म्हणजे जे त्यांच्या आचरणातून लोकांना शिक्षण देतात. भगवंतांना आपल्याला जे शिकवायचे आहे ते आपण शिकावे आणि इतर गोष्टी ज्या त्यांच्याच भगवत्तेला शोभतात त्यांचे पूजन करावे. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र त्यांनी श्रीरामांच्या सांगण्यानुसार अयोध्येचा राज्यकारभार तितक्याच उत्तम प्रकारे सांभाळला की श्रीराम परत येईपर्यंत 14 वर्षांमध्ये भरताने अयोध्येची सीमा 4 पटीने वाढविली. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी